आणि एक मोठी बातमी वर्ध्यातनं वर्ध्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षीय मुलीची हत्या प्रकरण समोर आलंय। वर्ध्यात सिव्हिल हॉस्पिटल समोर संतप्त नागरिकांनी आता रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झालाय। आरोपीला तातडीनं अटक करून फाशी देण्याची मागणीही पाहायला मिळतेय। पोलिसांकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र वर्ध्याच्या सावंगीत 12 वर्षीय मुलीचे हे प्रकरण आणि सिव्हिल हॉस्पिटल समोरच नागरिकांनी आता ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। आपल्या रोठा परिसरामध्ये एका शेतात राहणाऱ्या मजूर कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडली। त्यांची एक लहान मुलगी जिचं वय अवघं 12 वर्ष होतं। ह्या लहान मुलीवरती एका नराधमानं त्या ठिकाणी बलात्कार केला आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हे देखील नोंदविलेले आहे। 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि घटनेचं गांभीर्य बघून DYSPला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। लवकरच जे गुन्हेगार राहतील त्यांना अटक करण्यात येईल पोलीस प्रशासनाकडून। वर्ध्यामध्ये ही सगळी घटना घडलेली पाहायला मिळते आणि वर्ध्यामध्ये सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली। या प्रकरणानंतर सिव्हिल हॉस्पिटल समोर नागरिकांनी रास्ता रोको केलाय। नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पोलिसांकडून सध्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले सध्या संपर्कात आहेत। निलेश, रास्ता रोको करण्यात आलाय, सध्या काय वातावरण आहे? नक्कीच सर, मग आपण जर बघितलं तर काल संध्याकाळी सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत तिच्या घरी आढळून आला होता। त्यानंतर एकच खळबळ जी आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये उडाली होती आणि आज सुद्धा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे आणण्यात आलेला आहे। परंतु त्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी एकत्र येत न्यायाची मागणी केलेली आहे। मुख्य आरोपीला तातडीने पकडा त्याला फाशी द्यायची मागणी या ठिकाणी केली आहे। घटनास्थळी म्हणजे शवविच्छेदन याच्या समोर रूम समोर सगळे नागरिक जमले होते। पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील काही नागरिकांनी आता रस्त्यावर येऊन रास्ता रोको सुरू केलेला आहे। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात असून खासदार अमरगाडी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे आणि ते नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। तर म्हणजे नागरिकांचा एकच पल्लव या ठिकाणी सुरू आहे की आरोपीला तत्काळ अटक करून त्याला फाशी द्या आणि या मागणी जो आहे सध्या स्वागतार्ह हे धुमधुमून केलेला आहे। नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स जाणून घेत राहू।